नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण ऐकणार आहोत दिलकशी या मालिकेचा भाग 51. स्टेजवर टाळ्यांचा कडकडाट घुमत होता. ध्रुवच्या हातात अवॉर्ड चमकत होता. पण त्या क्षणी शहराच्या दुसऱ्या टोकाला त्याची पत्नी मृत्यूशी लढत उभी होती. गोळ्यांचा आवाज, धुराने भरलेला रस्ता आणि मध्ये उभी किल्लेदार घराण्याची सून कनक. आज ती फक्त एक बिझनेसवुमन नव्हती. आज ती रणांगणात उतरलेली एक रणरागिणी होती. एक चुकीचं पाऊल आणि सगळं संपणार होतं. चला तर मग सुरुवात करूया आजच्या थरारक भागाला. ध्रुव स्टेजवर चालत विवांशपुढे उभा राहिला. तसा विवांशने त्याचा हात पुढे करत ध्रुवच्या हातात हात मिसळवला. कॉंग्रॅच्युलेशन. विवांशच्या एका शब्दाच्या कौतुकानेही ध्रुवला भरून आले. तसं विवांशने समोरच्या ट्रॉलीकडे बघत खुणावलं. तसे दोन लेडीज अवॉर्ड एका सुंदरशा सजवलेल्या ट्रॉलीतून सरकवत तिथपर्यंत घेऊन आल्या. विवांशने त्या अवॉर्डला उचलून ध्रुवच्या हातात ठेवला. तसा पुन्हा एकदा सर्वांनी टाळ्या वाजवत तो क्षण साजरा केला. हा पुरस्कार फक्त माझ्या मेहनतीचा नाही, तर या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सगळ्यांच्या मेहनतीचा आहे. मी जेव्हा नव्याने या इंडस्ट्रीत पाय ठेवला होता, तेव्हा मला मार्गदर्शन करणाऱ्या सगळ्या जुन्या कर्मचाऱ्यांचे मी खूप आभार मानतो. त्याला अवॉर्ड दिल्यानंतर त्याच्यापुढे जसा विवांशने माईक सरकवला, तसा स्माईल करत त्याने तो हातात घेतला आणि त्याच्या इंडस्ट्रीतील मेहनतील इमानदार लोकांना संबोधून बोलू लागला. आजचा हा पुरस्कार मी माझ्या आजीला समर्पित करायला येतो. कारण लहानपणापासून व्यवसायाचं शिक्षण मला तिच्याकडूनच मिळालं आहे. आज मला माझ्या बाबांची खूप आठवण येते आहे. कारण मला हा पुरस्कार घेताना पाहून त्यांना किती आनंद झाला असता हे मी खूप मिस करतो. आय मिस यू डॅड. आय रिअली मिस यू. त्याने त्या अवॉर्ड्सचं पूर्ण क्रेडिट त्याच्या आजीला म्हणजेच लक्ष्मीबाईंना देऊन त्यांच्या वडिलांची आठवण काढत त्या ट्रॉफीवर त्याचे ओठ टेकवले. पुन्हा एकदा ध्रुवने आणि विवांशने त्यांचे हातात हात मिसळवले आणि ध्रुव स्माईल करत खाली उतरवला. कॉंग्रॅच्युलेशन ध्रुव. तो स्टेजवरून खाली उतरताच विक्रमने त्याच्याशी हात मिळवत त्याला मिठी मारली. थँक्स ब्रो. अकेले? नील नाही आया? ध्रुवने त्याला नीलबद्दल विचारताच त्याने खांदे उडवले. आईला भेटला? यस, अभी अभी उनसे ही मिलकर आया हूँ. लेकिन कनक कहीं दिखाई नहीं दी. विक्रमने असे विचारल्यावर ध्रुवने त्याचा चेहरा लटकवला आणि त्याला सांगितले, माहीत नाही का एवढा वेळ लागला, पण जाऊ दे, तू पार्टी एन्जॉय कर, मी आलोच. असं म्हणत ध्रुवने त्याला निरोप दिला आणि तो अनुजांजवळ यायला निघाला. तेवढ्यात मीडियातील काही रिपोर्टर्सने त्याला घेरले आणि त्याच्या या सक्सेसबद्दल त्याला प्रश्न करू लागले. तेजा, बराच वेळ झाला, एवढा मोठा दिवस कनक कधीच मिस करणार नाही. मला आता तिची काळजी वाटायला लागली आहे. अनुजांना तेजा दिसताच त्या तेजाजवळ गेल्या आणि त्याला कनकविषयी विचारू लागल्या. मलाही त्यांच्याबद्दल काही माहिती नाही, पण थोडा वेळ आधीच अल्बर्ट तिकडेच गेला आहे. मला असं वाटते तो येतच असेल. तेजाने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला, कारण त्याच्याजवळही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. हॅलो मिस्टर विके, मी तुमच्याबद्दल बरंच काही ऐकलं आहे, पण आपली प्रत्यक्षात भेट आज इथे झाली. मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देऊन जसा ध्रुव तिथून बाजूला झाला, तशी त्याची नजर विवांशवर पडली आणि मग तो 2 पावलं चालत त्याच्यापर्यंत जाऊन त्याला म्हणाला, मला सुद्धा तुमची या ठिकाणी भेट घेऊन फार आनंद झाला. तुमच्यासारख्या मेहनती लोकांचीच आपल्या बिझनेस वर्ल्डमध्ये गरज आहे. विवांशच्या या बोलण्यावर ध्रुवच्या चेहऱ्यावर स्माईल आली. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सक्सेसच्या पायऱ्या चढताना आपल्या लोकांची साथ कधीच सोडू नका. आपली फॅमिली ही आपल्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी असायला पाहिजे. त्याच्या या बोलण्यावर ध्रुवने फक्त त्याची मान होकारात हलवली आणि पुन्हा एकदा
एंट्रन्सकडे बघितलं. मी तुम्हाला बराच वेळ झाले त्या दिशेला बघताना बघतो आहे. कोणी यायचं राहिलं आहे का? हो, ॲक्च्युली माझी वाईफ घरून निघाली होती, पण अजून आली नाही. तिचीच वाट बघत होतो. ध्रुव विवांशच्या प्रश्नाचे उत्तर देत नाराजीत म्हणाला. ओके, तसं किल्लेदारांना काही गरज पडणार नाही, पण गरज लागलीच तर सांगा, मी थोड्याच वेळात निघणार आहे. असं म्हणत विवांश इतर लोकांशी बोलण्यात बिझी झाला आणि ध्रुवने त्याचा मोबाईल काढत अल्बर्टला कॉल केला. पण अल्बर्ट त्याचा कॉल उचलत नसल्याने त्याने तेजाला कॉल करून लगेच त्याच्याजवळ बोलवले. व्हेअर इज कनक? तेजाला प्रश्न विचारताच त्याच्या प्रत्येक शब्दात राग दिसत होता. सर, ॲक्च्युली गाडी काढा, आपण लगेच निघतोय. त्याच्याकडून अडखडत आलेले उत्तरच ध्रुवला जे सांगायचे ते सांगून गेले आणि त्याच्या पावलांनी आता त्या फंक्शनमधून बाहेरचा वेग पकडला. सर, अनुजा मॅडम. तेजाने अनुजांबद्दल प्रश्न करताच गाडीत बसणारा ध्रुव थांबला आणि त्याने मागे वळून बघितले तर त्याच्या मागे विक्रम उभाच होता. ध्रुवला असं घाईघाईत पार्टी सोडताना पाहून विक्रमला काहीतरी गडबड जाणवल्याने तो त्याच्या मागेच चालत आला होता आणि त्याने त्यांची आणि तेजाचे झालेले बोलणे ऐकले होते. आंटी की चिंता मत कर, तू कनक को देख. आंटी को घर तक मैं खुद ड्रॉप करूंगा. विक्रमने असे म्हणताच ध्रुवला हलके वाटले आणि त्याने लगेच विक्रमला मिठी मारली. तसे विक्रमने त्याच्या पाठीवर थोडे थोपटले. मग ध्रुव लगेच गाडीत बसला आणि तेजा त्याच्या ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी चालवू लागला. विक्रममुळे ध्रुवला आता अनुजांची चिंता नव्हती, पण आता महत्त्वाचा प्रश्न हा होता की कनक कुठे असेल. कनकच्या गाडीमागे जी गार्डची गाडी होती त्यातून गार्डने उतरून तिच्या गाडीला कव्हर केले. मॅम, काही काळजी करू नका, आपली गाडी बुलेट प्रूफ आहे, पण तरीही ही गन तुमच्याजवळ असू द्या. कनकच्या गाडीवर जो ड्रायव्हर होता तो एक प्रकारचा वेल ट्रेन बॉडीगार्डही होता. त्याने स्टेअरिंगच्या बाजूचं छोटं लॉकर उघडून गन काढून कनकच्या हातात देत तिची भीती थोडी कमी करत म्हणाला आणि समोर उभ्या असलेल्या गुंडांकडून काही हालचाल होण्याची वाट बघू लागला. अगदी पुढच्या काही मिनिटातच त्याच्या गाडीच्या मागच्या बाजूनेही गुंडांच्या 2 गाड्या आल्या. आता गुंडांनी त्यांना दोन्ही बाजूने अडकवले. कनकच्या काही गार्डने पुढे असलेल्या गुंडांवर गोळीबार सुरू केला तर काही गार्ड मागे असलेल्या. गोळीबारात जसे गुंड जखमी होत होते तसे तिचे गार्डही जखमी होत होते. पण त्या पूर्ण एरियात एक वेगळ्याच प्रकारचा जामर लावला असल्यामुळे कनक आणि तिच्यासोबत असलेले कोणीही बाहेरच्या व्यक्तीशी संपर्क करू शकत नव्हते. आपल्या सोबतचे लोक जखमी होताना पाहून कनकचा हात तिच्या हातात असलेल्या गनवर घट्ट झाला आणि ती ड्रायव्हरला म्हणाली, खूप झाला तमाशा, आता एकतर आर नाहीतर पार. तिच्या या बोलण्यावर तो तिच्याकडे एक क्षण बघत राहिला. तिच्या चेहऱ्यावर ॲटिट्यूड आणि डोळ्यातला रागच सांगत होता की ती रणरागिणी युद्धासाठी पेटली आहे. त्याने आतापर्यंत अनुजांना पाहिले होते आणि ऐकलेही होते. अनुजा अशा परिस्थितीत नेहमीच घाबरून राहायच्या, पण कनक मात्र न घाबरता त्याला खाली उतरण्यास सांगत होती. ओके मॅम, बट वन रिक्वेस्ट. त्याने यावेळेला असं म्हटलं म्हणून तिने त्याच्याकडे वैतागून पाहिलं. तसा तो तिच्या मंगळसूत्राकडे बघत म्हणाला. ज्या वेळेस तिने त्याला खाली उतरण्याचा इशारा केला होता त्याच वेळेस त्याची नजर त्या मंगळसूत्रावर पडून त्याला काहीतरी आठवले. मॅम, प्लीज हे काढावं लागेल. आणि मी हे का काढेल? तिने तिच्या मंगळसूत्राला तिच्या हाताच्या मुठीत घट्ट करत त्याला विचारलं. मॅम, यात एक डिव्हाइस सरांनी काही दिवसापूर्वी फिट करून घेतलाय. ज्यावेळेस हे तुमच्या स्किनला टच होणार नाही त्यावेळेस सरांच्या वॉचवर तुमचं लोकेशन आपोआप सेंड होईल आणि त्यासाठी कोणतंही जामर अडवू शकणार नाही. तिने मनातच ध्रुवच्या हुशारीला दाद दिली आणि मग
अलगद ते मंगळसूत्र काढून गाडीच्या सीटवर ठेवलं आणि मनोमन देवाला म्हणाली, नेहमी माझ्या सुखदुःखात तू भागीदार राहिला आहेस. आज या युद्धातही माझ्यासोबत राहा. काहीही झाले तरी माझ्यामुळे यांच्या नावावर डाग लागणार नाही, ही सर्वस्वी जबाबदारी मी तुझ्यावर सोडते. तिने मनातच डोळे मिटून त्याचं स्मरण केलं. नाऊ लेट्स शो देम हू द किल्लेदार आर. असं म्हणून तिने गन व्यवस्थित हातात पकडली आणि तिच्याकडचा दरवाजा अलगद उघडला. पुण्यात हॉस्टेलला शिकत असताना ध्रुवने तिच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे मार्शल आर्ट्स, स्पोर्ट्स गेम आणि रायफल शूटिंग शिकवून दिली होती. त्यासाठी त्याने बेस्ट टीचरही हायर केले होते आणि त्याचाच वापर आज ती प्रत्यक्ष करणार होते. जे लोक इंजर्ड झाले आहेत त्यांना गाईड टाका. बाकीच्यांनी मागची बाजू सांभाळा. आम्ही दोघं पुढची सांभाळतो. तिने त्या गार्डला इन्स्ट्रक्शन्स दिले आणि तिची पाठ गाडीला टेकवत गाडीचा आडोसा घेत तिच्या हातातली गन समोर उभ्या असलेल्या गुंडांवर सेट केली. तिच्या ड्रायव्हरने तिच्या पुढे थोडंसं अंतर घेऊन गाडीला पाठ टेकवली, जेणेकरून जर समोरून एखादी गोळी आलीच तर ती तिला न लागता त्याला लागली पाहिजे. तेजा, GPS ऑन कर. कनकचं लोकेशन शो होतं आहे. कनकने जसं तिचं मंगळसूत्र बाजूला काढून ठेवलं तसं ध्रुवच्या वॉचवर रेड स्पॉट उमटला. तो बघत ध्रुव तेजाला म्हणाला. तिचं लोकेशन जसं ध्रुवला मिळालं तसं ते अल्बर्टला सुद्धा शो झालं. तो तिच्यापासून जवळच असल्याने वळून लगेच तिच्याकडे यायला निघाला. एकमेकांवर फायरिंग सुरू असताना पुढच्या बाजूच्या गुंडांच्या मदतीला अजून काही गुंड येऊन उभे राहिले. त्यातील काही लोकांनी ते समोरून पेटलेले बॅरर लोटायला सुरुवात केली आणि त्यातले काही त्या बॅररचा आडोसा घेत कनककडे सरकू लागले. तेवढ्यात कनकच्या मागच्या बाजूला असलेल्या गार्ड्सच्या खांद्याला गोळी लागली आणि तो खाली पडला. मॅम, आपल्याजवळ जास्त वेळ इथे थांबता येणार नाही. तुम्ही गाडीत बसून घ्या. आपल्यापर्यंत मदत पोहोचतच असेल. ड्रायव्हरने तिला आता आत बसण्यास सांगितले, पण तिने त्याला मानेनेच नकार दिला. समोरून फायरिंग थांबली होती. तसं ड्रायव्हरने आजूबाजूला पाहिलं. तो पूर्ण रस्ता सुमसाम होता, पण रस्त्याच्या बाजूला काही झाडं होती, ज्यामागे त्यांना आडोसा म्हणून लपता आले असते. तो असा विचार करतच होता की समोरच्या बाजूने एक दगड जोरात येऊन त्यांच्या गाडीवर आदळला. मॅम, इट्स डेंजरस. प्लीज, आय रिक्वेस्ट. प्लीज तुम्ही गाडीत बसा. आता ड्रायव्हर तिच्याकडे बघत म्हणाला. तेवढ्यात त्याचं लक्ष मागच्या लोकांकडे गेलं. तर ते आता हळूहळू चालत त्यांच्यापर्यंत येत होते. ते जवळ आले होते की त्यांच्याही मागून कोणीतरी त्यांच्या हातापायावर निशाणा साधत त्यांना खाली पाडलं. तसं कनक आणि तो ड्रायव्हर त्या दिशेला बघू लागले. तर अल्बर्ट हातात त्याची गन सेट करत भराभर पावले टाकत त्या दोघांपर्यंत येत होता. अल्बर्टला बघून एवढ्या टेन्शनमध्येही त्या दोघांच्या चेहऱ्यावर हलकंच स्मित आलं. करंट सिच्युएशन. त्याने त्या दोघांजवळ येताच एक नजर तिच्यावर टाकली. तिला व्यवस्थित बघून त्याने ड्रायव्हरला विचारलं. त्याने पुढच्या बाजूला किती लोक कशा पद्धतीने येत आहे हे अल्बर्टला सांगितलं. मग अल्बर्ट कनककडे बघून तिला म्हणाला, मॅम, मागची साईड क्लिअर झाली आहे. तुम्ही माझ्या गाडीत जाऊन बसा. आम्ही दोघं यांना बघून घेतो. अल्बर्ट आल्यामुळे कनकला आता काळजी वाटत नव्हती, म्हणून तिने सुद्धा त्याच्या या म्हणण्याला होकार दिला. पण पुढे असलेले लोक मात्र त्यांची एक बाजू कमजोर पडताच घाबरले आणि घाबरून त्यांनी हातात मिळतील ते दगड त्यांच्या दिशेने भिरकवले. सोबत फायरिंग सुद्धा सुरू केली. तेवढ्यात त्या गुंडांच्या मागच्या बाजूला ध्रुवची गाडी येऊन उभी राहिली. ध्रुवने खाली उतरताच त्यांच्या जवळच्या गनने अचूक निशाणा साधण्यास सुरुवात केली. तेजाने सुद्धा त्याची गन काढून गुंडांना टार्गेट बनवले. दोन्ही बाजूला मरण समोर दिसताच ते गुंड सुद्धा घाबरले आणि त्यांनी दोन्ही बाजूला जोरदार दगडफेक करण्यास सुरुवात केली. मॅम, मॅम, त्या शब्दासोबतच क्षणभरासाठी वेळच थांबला. सगळ्यांचे श्वास अडकले. ध्रुवने डोळे मोठे करून समोर पाहिलं.
आणि पुढच्या क्षणी काय झालं, कोण वाचलं आणि कोण अडचणीत सापडलं, हे अजूनही एक रहस्य आहे. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल पुढे काय झालं, तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच जबरदस्त स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण पुढचा भाग तुमच्या कल्पनेपेक्षा खूप जास्त धक्कादायक असणार आहे. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.